इथपर्यंत येणं हे माझं पहिल्यापासून कधी स्वप्न नव्हतंच. बऱ्याच जणांचे मला कमेंट्स यायचे की बिग बॉस वाल्या लुकमध्ये जा किंवा आधीच्या लुकमध्ये जा, तर ते सर्वजण खूप खुश होतील. लुक चेंज झालाय, पण रायाचं मन, रायाचा स्वभाव लुकमुळे चेंज नाही होणार आहे. की किती वर्ष झालं मला म्हणते की किती केस वाढवलेत, किती हे केले, तर ते काप, दाढी कमी कर. आई गाई बाई दिसली की आपण हात जोडतो. जर का आपल्याला कोणी नडलं तर त्याला जाग्याव ओढतो. नमस्कार, कसा वाटतोय नवीन लुक? खूप छान दिसतोय विशाल, पण अगदी काया पालट झालेला आहे रायाचा. काय सांगितलं आता, कसं फील होतंय? मला खूप भारी वाटते. आता मुळात भारी अजून कधी वाटेल की आतापर्यंत रायाच्या त्या लुकला लोकांनी पसंती दिली. काही लोकांना तो लुक आवडतही नव्हता. सो अशा सगळ्या गोष्टींचा सगळा अभ्यास करून आणि कथेची गरज असल्यामुळे म्हणा हा लुक चेंज करण्यात आला. तर मला अजून भारी कधी वाटेल ज्यावेळी आपले प्रेक्षक मायबाप सगळे विशालियन्स म्हण, जे आमच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेवरती प्रेम करणारे सगळे प्रेक्षक ज्यावेळी मला सांगतील की हा रायाचा हा लुक भारी वाटतो, त्यावेळी मला अजून छान वाटेल. सो मी अजून आता वाट बघेन. लेट्स सी. अगदीच विशाल, पण सेटवरच्या इतर लोकांची रिएक्शन आम्हाला मिळाली, पण तुला काय वाटतं पूजा आणि जय हे कशा प्रकारे रिएक्ट करतील? सगळ्यांनाच, कारण मी स्वतः शॉक झालो. कारण मी स्वतःचा चेहरा मी एवढ्या दिवसानंतर पाहिला, 2 वर्षानंतर. बट ऑब्वियस बाकी कारण माझे इन्स्टा म्हण बाकी सगळ्या प्रोफाईलवरती सुद्धा तेच फोटो जायचे दाढीमधलेच. सो हा लुक बऱ्याच दिवसानंतर आला तर लोक सगळेच शॉक होणार आहेत. सो मला वाटतं की तुम्ही आता थांबणार असाल तर पूजाची रिॲक्शन किंवा जयची रिॲक्शन तुम्ही घेऊ शकता. लेट्स सी कसं वाटतं त्यांना, कसं वाटेल लुक हा त्यांच्या रिॲक्शनमधूनच दिसेल. अगदी जसं आमच्यासाठी हे शॉकिंग किंवा वेगळं काहीतरी आहे, तसं तू तुझ्या घरी काही कल्पना दिलेली का की लुक बदलणार आहे किंवा आज जाऊन सरप्राईज? हां, फक्त मी बोललो होतो की सरप्राईज आहे. आणि पण मी सांगितलं नाही, कारण सांगितल्यानंतर ती माझ्या आईला मुळात का सांगायचं नाही मला, आणि ती बघेल ना तेव्हा तिचा जो कॉल येईल, अरे ती मला भैया म्हणते, अरे भैया काय नवीन लुक येते आता, कसा बघ माणसात दिसतोय, असं ती स्वतःच म्हणेल. की ती किती वर्ष झालं मला म्हणते की किती केस वाढवलेत, किती हे केले, तर ते काप, दाढी कमी कर. आणि तिला माहीत, आणि तिचं असतं ना की एवढं छान दिसतो, एवढं गोड दिसतोस आणि कशाला एवढं वाढवले, असं तिचं म्हणणं. पण तिला प्रत्येक वेळी मी हेच समजावत आलं की कॅरेक्टर आहे, त्यासाठी करावं लागतं, तर ती समजत आली. सो आता माझी आई तर खूप खुश होणार आहे म्हणजे, आणि सगळेच घरचे, एकंदरीत माझी फॅमिली खूप खुश होईल. कारण त्यांना, मला त्या लुकमध्ये त्यांना मी आवडतो खूप. सो लेट्स सी. अगदीच, पण मोस्टली ना बॉईजच्या घरी असंच असतं की घरचे सांगतात हेअर कट कर आणि मुलांना वाढवायचे असतात. सो आता तुझा इंटरव्ह्यू किंवा तुझे लुक्स पाहिल्यानंतर प्रत्येक आई मुलांना म्हणणार आहे बघ जरा केस का. हा, म्हणजे ह्याच्या आधी म्हणत असेल की ह्याच्यासारखे केस नको ठेवू, आता म्हणतील ह्याच्यासारखे केस काप, असं म्हणू शकतात. लेट्स सी. अगदीच, पण विशाल मगाशी ना बोलता हेअरकट करताना तू एक किस्सा सांगितला जो आम्हाला तर माहिती आहे, पण तो लहान मुलगा ते आताचा विशाल निकम अभिनेता, हा प्रवास कसा होता? याच्या आधी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये मी सगळी गोष्टी माझं सांगितल्याच आहे. पण मुळात इथंपर्यंत येणं हे माझं पहिल्यापासून कधी स्वप्न नव्हतंच. ज्यावेळी मी मास्टर इन फिजिक्स केलं त्यावेळी ठरवलं की मला, त्यावेळी अशा गोष्टी घडल्या की मला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. सो आत्ता लहानपणापासून असं काही ठरलंच असो, मी जो माझा मातीतला मी जो आहे विशाल निकम, त्या पद्धतीनेच वावरतो. सेटवरती आल्यानंतर एक ॲज अन ॲक्टर म्हणून ज्या माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत म्हण, किंवा जे कर्तव्य आहे ते मी पार पाडत असतो. पण बॅक ऑफ द सेट किंवा कॅमेरामन, बिहाइंड द कॅमेरा, मी माझा तो गावाकडचा विशाल निकम, जे मला गावाने दिलं, माझ्या मातीने दिलं, तेच कायम माझ्याबरोबर असतं. आणि त्यामुळे मी खूप स्ट्रॉंग फील करतो स्वतःला, कारण माझे रूट्स खूप स्ट्रॉंग आहेत, ते माझ्या गावामुळे आणि तिथल्या लोकांमुळे. सो मला असं वाटतं की हा चेंज, जसं मगाशी मी म्हणत होतो की गावी आम्ही शनिवारी रांग लागून किंवा रविवारी अशी लाईन लावायचो नंबर यायला. मग तो आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा यायचा. मग त्या लाईनवरती, मग ते चेअरवरती एक फळी ठेवून त्याच्यावरती मला भीती वाटायची त्या जो आमचे केस वगैरे कापायचा त्याची, कारण तो खूप स्ट्रिक्ट होता. कारण त्यावेळी कारण तो म्हणजे आमच्यासाठी गावात तो देव असल्यासारखंच झाला होता. आणि आज तुम्ही सगळेजण आहात, सगळेजण जवळजवळ बरेच मीडिया म्हण आले, सगळे व्हिडिओ काढतात या गोष्टीची. म्हणजे हा चेंज म्हणजे खूप मोठा चेंज आहे. म्हणजे काहीतरी आयुष्यात येऊन चांगलं करतोय याची एक पोचपावती आहे म्हण इंडस्ट्रीत आल्यानंतर, आणि तेही चांगलं कामं करतोय. सो हॅपी आहे सगळं, आय एम हॅपी. अगदीच विशाल, पण पूर्वी किती मुलींचे डीएम्स यायचे आणि आता काय वाटतं, आता या डॅशिंग लुक नंतर किती डीएम्स? मला वाटतं की हा लुक ऑलरेडी मी दाखवलाय, सो लोकांना माहिती आहे. सो मला वाटतं माझ्यावर जे प्रेम करणारे, खरंच प्रेम करणार आहेत, त्यांचं प्रेम कधीच कमी होणार नाही. सो ते डीएम येत राहतील. आणि होपफुली आता ज्यांना माझा हा लुक, मग बऱ्याच जणांचे मला कमेंट्स यायचे की बिग बॉसवाल्या लुकमध्ये जा किंवा आधीच्या लुकमध्ये जा, तर ते सर्वजण खूप खुश होतील याची मला 100% खात्री आहे.
आणि काय काय लोकांना तो माझा रावडी लुक होता तोही आवडायचा, पण टेन्शन नाही, तो आता कथेनुसार आपल्याला ते चेंज करावं लागेल. बाकी ह्यातही छान दिसतंच आहे. अगदी विशाल, पण जेव्हा असं काही माहिती आहे का तुला, जेव्हा तू सोशल मीडियावर या लुकची पहिली पोस्ट टाकशील तेव्हा पहिली कमेंट कुणाची असेल साधारणतः, अंदाज काय? माझ्या विशालींशीच असणार, जे माझ्यावर प्रेम करणार. मी एक सांगू शकत नाही, कारण बऱ्याच जणांचे लोक म्हणजे वाट बघत असतात की या लुक, आणि हे तर एक काहीतरी वेगळं आहे. सो माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे सगळ्यांच्या कमेंट्स पटापट येतील. सो वेट करेन मी आता, लेट्स सी. अगदीच, पण ना मगाशी आम्हाला अजून एक गोष्ट कळली, म्हणजे फक्त लुक बदलणार नाहीये तर ट्विस्टही येणार आहे किंवा अजून एक गोष्ट प्रेक्षकांना कळणार आहे. सर, तर याबद्दल काय सांगशील? येणाऱ्या ट्रॅकमध्ये काय ट्विस्ट येणार आहे? याबद्दल मी हे तुला सांगू इच्छितो की आमची मालिका लागते रात्री 10 वाजता सोमवार ते शनिवार स्टार प्रवाहावरती. येड लागलं प्रेमाचं, हां, त्यामुळे ती बघायला लागणार आहे. हा ट्विस्ट तुम्हाला तिथेच समजणार आहे, कारण तो मी नाही सांगू शकणार. कारण टी व्हीवरती मोठ्या पडद्यावरती बघायला तुम्हाला ते खूप मजा येईल. आणि रायामधले चेंजेस, मंजेरीमधले चेंजेस, बाकी सर्व कॅरेक्टरमधले चेंजेस हे काय असणार आहेत, पण धमाल तर आहे नक्की. कारण ही आम्ही जे आमचे आहे संदीप सरांनी ज्या पद्धतीने कहाणी आणली आहे, सोल प्रोडक्शन, आम्ही सगळेजण, आमचे डायरेक्टर सगळे, अनिकेत सर, हे सर्वजण, आमची संपूर्ण टीम ज्या मेहनतीने काम करते ना, सो आपल्या आषाढी एकादशीनंतर विठुरायाचा आशीर्वाद आम्ही घेऊन ज्या पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहोत त्या लोकांना नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे. अगदीच विशाल, एक शेवटचा प्रश्न. पूर्वी ना आत्तापर्यंत या मालिकेत जय असा इन्स्पेक्टर आणि त्याचा एक वेगळा डॅशिंग लुक होता. त्यानंतर मंजिरी साधी भोळी सोजवळ आणि राया हा प्रॉपर गावचा किंवा गावरान मातीत मोठा झालेला. पण आता तू सुद्धा तुझा लुक बदलला आहे. सो तुझ्यात आणि जयमध्ये काही कॉम्पिटिशन असणार आहे का मालिकेत? कॉम्पिटिशन तर आहेच ना, पहिल्या दिवसापासून ते कॉम्पिटिशन होतंच. ते लोकांनाही माहिती आहे की या दोघांमध्ये काहीतरी टशन असणार आहे. पण मला हे म्हणायचं आहे की लुक चेंज झाला आहे, पण रायाचं मन, रायाचा स्वभाव लुकमुळे चेंज नाही होणार आहे. रायाच राहणार. रायाचे जे सिद्धांत आहेत, जे पहिल्यापासून तो पाळत आला आहे, त्या गोष्टीचे चांगले सिद्धांत ते पाळणारच आहे. हां, त्यामध्ये रायामध्ये चेंज होऊ शकतो की त्याला काय गोष्टी, कारण कसं आहे, कोणीतरी ज्यावेळी सांगणारं मिळतं की हे बरोबर, हे चुकीचं, त्यावेळी तर माणसामध्ये चेंज ॲक्सेप्ट करू शकतो तो. सो त्या गोष्टी तुम्हाला चेंजेस दिसू शकतात, चांगल्या गोष्टी नवीन दिसू शकतात, किंवा काही वेगळ्या गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला शॉक करतील की बाय हे असं कसं होऊ शकतं. पण सगळं चांगलंच होईल. अगदीच, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.